नमस्कार, आपण पाहत आहे फास्ट न्यूज महाराष्ट्र. फास्ट न्यूज महाराष्ट्र मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. पाहूयात बातमी सविस्तरपणे. कायदेशीर स्वरूपात त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं जुगार अड्डे ओपन केलं हे देखील बेकायदेशीर आहे. तिथं जाऊन त्या ठिकाणी जुगार खेळणं हे देखील बेकायदेशीर आहे. त्या पद्धतीनं अशा बेकायदेशीर धंद्यांना त्या ठिकाणी जर पोलीस प्रशासन पाठीशी घालणार असेल तर मला असं वाटतं की हे प्रशासनाचं असेल किंवा एकंदरीत गृह मंत्रालयाचं अपयश आहे. आणि जेणेकरून येत्या युवा पिढीला आपण जर बघितलं तर तिथं नजीकच्याच ठिकाणी एक महाविद्यालय आहे जे इंजिनिअरिंगचं असेल किंवा वेगवेगळ्या शाळा आहेत आणि नॅशनल हायवे लगत असणारा तो जुगार अड्डा आहे. त्याच्यामुळं हिट अँड रनच्या प्रकरणाच्या बाबतीत देखील आम्ही याचा उल्लेख केलेला होता की ती रोज त्या ठिकाणी 24 तास रात्रभर हे जुगार अड्डे चालू असतात. आणि अशा स्वरूपात जे आपण जर बघितलं तर तुळजाभवानी मातेच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी असताना त्याच रोडवर जर ही असे चालू असतील तर मला वाटतं ती देखील त्या ठिकाणी आपल्यासाठी जिल्ह्याची त्या ठिकाणी ही आपल्यासाठी अतिशय म्हणजे निराशाजनक असेल किंवा घाणेरडी बाब आहे. आणि ह्याची देखील प्रशासनात त्या ठिकाणी दखल घेतली पाहिजे. आणि येत्या काळात जर समजा अशा बेकायदा धंद्यांना पोलीस प्रशासन जर पाठीशी घालणार असेल तर मला असं वाटतं की याच्यात जर प्रातिनिधिक स्वरूपात जर निषेध करायचा झाला तर त्या ठिकाणी एसपी ऑफिसच्या समोर त्या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपात निषेधार्ह जुगार खेळून त्या ठिकाणी ह्या प्रशासनाचा निषेध करण्यात येईल. आणि तरी देखील त्या ठिकाणी जर यांना जाग नाही आली तर ह्या प्रशासनाच्या माध्यमातून हात ओले असतील ते वरपर्यंत हात ओले आहेत का, मग ह्या 2 नंबरचे जे आकाचे आहेत हे देखील करणं गरजेचं आहे. आता त्या ठिकाणी मला सरकारला कुठल्याही प्रकारचा दोष द्यायचा नाही, परंतु त्यांची देखील त्या ठिकाणी नैतिक जबाबदारी आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की नागरिकांचा विषय असेल, युवकांचा विषय असेल, त्या ठिकाणी युवकांच्या हातात नोकरीच्या माध्यमातून अपॉइंटमेंट लेटर द्यायचे का, त्या ठिकाणी जुगाराचे पत्ते द्यायचे का, 2 नंबरचे धंदे त्यांना त्या ठिकाणी सुरू करण्यास परवानगी द्यायची ही देखील प्रशासन ठरवावं. आणि जनतेस मिठीस धरण्याचं त्या ठिकाणी त्यांनी बंद करावं. जुगार म्हणजे त्या ठिकाणी जुगार चालतं इलिगल, पत्त्याचे जुगार आहे, वेगवेगळ्या प्रकारचे जुगार चालते. हो, आणि त्यांना कसं आहे या स्वरूपात जो कोण जे मालक असतील त्या ठिकाणी त्यांना जी काय लागणार नशा पाणीचं जे म्हणजे काही जे असेल त्यांना नशा त्या ठिकाणचा त्या ठिकाणी दारू असेल या गोष्टी असतील त्या ठिकाणी त्यांना पुरवल्या जातात. आणि त्याच्या स्वरूपात त्या जुगाराच्या माध्यमातून तर आम्हाला अवैध पैसा तर कमीला जातो, परंतु त्या ठिकाणी ह्या स्वरूपात त्यांचं असं म्हणणं आहे की आमचं काही वाकडं होत नाही. 15 दिवस त्या ठिकाणी प्रशासन आम्हाला त्या ठिकाणी बंद ठेवायला लावतं. फक्त एवढा आम्हाला फरक पडतो की 15 दिवसाचे आमचे पैसे त्या ठिकाणी अडकतात, परंतु त्या ठिकाणी पोलिसांना आम्ही हप्ते दिल्यामुळं ह्या आमचं कायमस्वरूपी कुणी दुकान बंद करू शकत नाही असं देखील ही ऑफ द रेकॉर्ड ही लोक बोलते. आणि असं असताना देखील आम्ही 6 महिने त्या ठिकाणी प्रशासनाचं त्या ठिकाणी वाट बघितली आहे, परंतु प्रशासन जर आता मधल्या काळात इलेक्शन होते त्याच्यामुळे 2-3 महिने इलेक्शन मध्ये गेले, परंतु आता जे राज्याचे संवेदनशील म्हणजे मुख्यमंत्री आहेत साहेब त्यांच्याकडेच गृह मंत्रालयाचा चार्ज आहे. त्याच्यामुळं आमच्या धाराशिवचा जर त्या ठिकाणी 2 नंबरच्या माध्यमातून बीड करायचा नसेल तर त्यांनी ह्या संदर्भात त्या ठिकाणी पावले उचलली जावी. पोलीस अधीक्षकांना आम्ही जे निवेदन दिलेलं आहे तरी आम्ही 15/7/2024 ला निवेदन दिलेलं आहे. हो, नाही आतापर्यंत शांत म्हणजे परत समजा इलेक्शन लागले त्या ठिकाणी आचारसंहिता होत्या, परंतु ह्या जी काय आम्ही त्याच्या निदर्शनास आणून दिले ह्याच्यावर काहीच पत्र व्यवहार नाही. परत सरकार स्थापना आली, सगळ्या गोष्टी आल्या, 4-6 महिन्याचा कालावधी गेला, ह्याच्यामुळे आम्हाला उशीर झाला. परंतु अजून साधं पत्र देऊ शकत नाही, केलेली काय कारवाई उघड करू शकत नाही. माझं ह्या प्रेसच्या माध्यमातून पोलीस प्रशासनाला देखील आव्हान आहे की त्यांनी त्या ठिकाणी वेगवेगळे जे कायदे आहेत त्या माध्यमातून काय कार्यवाही केली हे देखील उघड करून दाखवावं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या ठिकाणी त्यांनी जर असं जर त्यांना वाटत असेल की बाबा आपण केलं काही केलं तरी काय कोणी दखल करणार नाही तर त्या माध्यमातून मी त्यांना सांगू इच्छितो की यापुढे न्यायालयीन लढा आम्हाला लढावा लागेल. त्या ठिकाणी जुगार चालत नसतो, त्या ठिकाणी करमणूक केलं जातं. मी काय म्हणतो शासनानं उघड करावं ना. आम्ही जे दिलेलं पत्र होतं दुसऱ्या दिवशी त्यांनी सांगणं गरजेचं होतं की करमणुकीचं आहे का कसं आहे का काय. नाही त्यांनी उघड करावं काय समजा तिथं करमणुकीचं आहे का कसं चालतंय प्रशासनानं सांगावं. त्या ठिकाणी प्रेसला द्यावं काय चालतंय. समजा काय तिथं रेड केली आढळून आले तिथं मुद्देमाल काय आढळून आला तिथं नोंदीतलं रजिस्टरची काय असेल ती देखील उघड करावं. आता तुम्ही म्हणताय त्या ठिकाणी रेड केली तर मला काय म्हणायचंय ज्यावेळेस रेड करते काय तर एक संदर्भ देऊ इच्छितो. विना परवाना जुगार ज्या ठिकाणी चालतो
तो नक्की जुगार आहे की कौशल्याचा खेळ तुम्ही जे म्हणताय स्किल गेम याची एखादी व्यक्ती पाठवून खात्री करावी सदर जुगार केलं ही काय मला ह्याच्यात म्हणजे कायदेशीर संदर्भ द्यायचे नाहीत पण जी काय कारवाई असेल कुठला ऍक्ट असेल समजा ह्याचा असेल नवीन अमेंडमेंट झालेले ह्याच्यानुसार कुठला ऍक्ट असेल त्याच्यानुसार कारवाई केली उघड करा कोण आहे ती घ्यावी ना तपास आता 100% आम्हाला अधिकृत सोर्स आहे आणि त्या ठिकाणी आम्हाला एवढं सुद्धा सांगायचंय की पोलीस प्रशासन काय म्हणतंय की एखाद्या ठिकाणी जर अशा म्हणजे आमचं समाधान नाही झालं लगेच करू आम्ही सांगून करणार नाही आता प्रशासनाला जमचं मला काय म्हणायचंय आंदोलन करणारी आम्ही त्यांच्याकडे द्यायचे का जी पाठीशी घालायची काय एकंदरीत आम्ही जर बघितलं तर त्या ठिकाणी 7व्या महिन्यात 2024च्या त्या ठिकाणी शासनाला हे जिल्हा प्रशासनाला आणि पोलीस प्रशासनाला कलेक्टर साहेबांच्या माध्यमातून जे गृह मंत्रालय आहे त्यांना निवेदनाच्या माध्यमातून ही मागणी केलेली होती की त्या ठिकाणी तुळजापूर सोलापूर धाराशिव आणि संभाजीनगर हायवेवर त्या ठिकाणी ऐन नॅशनल हायवेच्या लगत त्या ठिकाणी बेकायदेशीर पद्धतीनं जुगार अड्डा चालू आहे 2ऱ्या मजल्यावर त्या ठिकाणी RCC बिल्डिंग मध्ये आणि त्या अनुषंगानं तिथं राजरोज म्हणजे 24 तास रात्री अपरात्री ह्या ठिकाणी वेगवेगळे नशापाणी करत त्या ठिकाणी हा जुगार अड्डा चालतो आणि त्या अनुषंगाने ही लोक ज्यावेळेस ड्रंक अँड ड्राईव्हच्या माध्यमातून वेगवेगळे हिट अँड रनची प्रकरणं घडत असताना आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी याबाबत संवेदनशीलता बाळगून हे जुगार अड्डे बंद करावे या पद्धतीने मागणी केलेली होती परंतु दरम्यानच्या काळामध्ये इलेक्शन असेल किंवा आचारसंहिता असेल त्या पद्धतीने आम्हाला त्या ठिकाणी या बाबतीत आम्ही वारंवार प्रशासन त्या ठिकाणी विनंती केली की बाबा जी काही तुम्ही कारवाई केलेली असेल त्या ठिकाणी रेड केली का कुठल्या गोष्टी कारवाई केली या संदर्भात आम्हाला 2 अक्षरात कळविण्या लेखी म्हणजे माहिती देऊन सहकार्य करणं गरजेचं होतं परंतु त्यांनी केलेलं नाही आणि आम्ही जो आंदोलनाचा इशारा दिलेला आहे तो देखील त्या ठिकाणी त्या जी कोण असे 2 नंबरवाले आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की त्या ठिकाणी आम्ही पोलीस प्रशासनाला त्या ठिकाणी हप्ते देतोय आणि 15 दिवस त्या ठिकाणी पोलीस प्रशासन फक्त आम्हाला बंद ठेवायला लावेल जास्तीत जास्त ह्याच्या पुढे कुणीही आलं तरी हे धंदे आमचे बंद करू शकत नाही अशी जर मुजरपणा ह्या 2 नंबरवाल्यांचा असेल तर मला वाटतंय की जे गृहमंत्री आहेत तत्कालीन गृहमंत्री आणि आताचे मुख्यमंत्री प्लस गृहमंत्री ह्यांना आमच्या जिल्ह्याचा धाराशिव जिल्ह्याचा त्या ठिकाणी 2 नंबर धंद्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी बेर करायचा आहे का आणि ह्या अवैध धंद्याच्या आखाच्या आखा कोण आहेत ह्याचा देखील त्या ठिकाणी तपास करावा आणि आमच्या जिल्ह्यात त्या ठिकाणी ही वेगळ्या प्रकारची नवीन पद्धत त्या ठिकाणी गृहमंत्र्यांनी चालू करू नये असं आम्हाला त्या ठिकाणी ह्या माध्यमातून सांगायचे आणि जर त्या ठिकाणी जुगार खेळणे हा देखील अवैध आहे आणि त्या ठिकाणी अड्डे चालवणे हे देखील बेकायदेशीर आहे अवैध आहे परंतु प्रशासन जर त्या ठिकाणी पोलीस प्रशासन जर लवकर वेळ जागा होणार नसेल तर आम्ही त्या ठिकाणी SP ऑफिसच्या समोर प्रातिनिधिक स्वरूपात त्या ठिकाणी जुगार खेळून प्रशासनाचा निषेध नोंदवणार आहोत कारण प्रशासनाने या बाबतीत लवकर संवेदनशीलता बाळगावी नाहीतर पुढच्या प्रकारचं आंदोलन हे मंत्रालयाच्या समोर केलं जाईल याची देखील त्यांनी नोंद घ्यावी ताज्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या फास्ट न्यूज महाराष्ट्रला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. पाहत रहा फक्त फास्ट न्यूज महाराष्ट्र.